नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत ना? माझी रेसिपीमध्ये आज मी बनवणार आहे स्पंज डोसा आणि लाल चटणी आणि स्पंज डोसा। कारण हे स्पंज डोसा काही वेगळा नसतो। माझं इडलीचं पीठ शिल्लक होतं, त्या शिल्लक पिठापासून मी हे स्पंज डोसा बनवलेला आहे। ह्याचं काही वेगळं पीठ नसतं किंवा असं काही नाही वेगळं भिजत घालायचं असं काही नाही। कारण तुम्हाला मी इडलीचं भिजवलेलं पण शेअर केलेलं नाही। शिल्लक पीठ राहिलेल्यापासून मी हे रेसिपी बनवलेली आहे। तर चला तर मग आपण हे रेसिपीला सुरुवात करूया। तर हे असं मस्त झालेले आहे तर स्पंज डोसे आणि आपली लाल चटणी। आता चटणीचं काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूया। चटणीसाठी मी 4 बेडगी मिरची घेतलेली आहे आणि 2 नॉर्मल तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत। 10 मिनिट पाण्यामध्ये कोमट भिजत घातलेल्या होत्या आणि शेंगाचे बी पण 1 वाटी घेतलेलं आहे, ते पण 10 मिनिट मी पाण्यातच भिजत घातलेलं होतं कोमट। हे लाल मिरच्या, शेंगाचं बी, हे ओलं खोबरं आहे आणि अद्रक आणि लसूण आहे, चवीपुरते मीठ आहे। हे भिजवलेलेच पाणी आहे ते थोडं थोडं करून घालायचं आहे आणि चटणी वाटून घ्यायची। ही झालेली आहे आपली चटणी वाटून, मस्त एकदम स्मूदी बारीक एकदम पेस्ट झालेली आहे। आता हे बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि ह्याला तडका द्यायचा आहे। गॅस चालू करायचा आहे, पॅन ठेवायचा आहे, तडक्याचं तेल घालायचं आहे। तेल कडक झालं की जिरे मोहरी तडतडली की कढीपत्ता घालायचा आणि हे तडका द्यायचा चटणीला। हे झालेली आहे आपली चटणी, मस्त झालेली आहे, चवीला पण अप्रतिम, खूपच छान झालेली होती। आता हे तवा ठेवायचा आहे आणि आपल्याला डोसे बनवून घ्यायचे, स्पंज डोसे बनवायचे। तर हे आहे पीठ, माझं इडलीचं पीठ शिल्लक राहिलेलं आहे। फक्त हे स्पंज डोशासाठी की नाही जे फर्मेंट होते ना पीठ, ते मेन हे आहे। असं मस्त फुगून यायला पाहिजे पीठ आणि मग त्याच्यापासून खूप मस्त डोसे होतात, स्पंज डोसे असं जाळीदार मस्त होतात। पातळ नाही करायचे डोसे आणि मोठे पण नाही करायचे, लहान लहान डोसे बनवायचे आणि जाडसर बनवायचे। स्पंज डोसे खूपच छान बनतात। तर हे बघा कसं मस्त असा डोसा हे केला ना की जाळीदार डोसा बनतो। अशी कशी जाळी पडती बघा त्या डोश्याला, मस्तच होते डोसे। स्पंज डोसा हा परफेक्ट असं जाळीचा, हे बघा मस्त जाळी पडलेली आहे। आणि आता ह्याला पलटून घ्यायचं आहे आपल्याला। ह्यावर लोणी पण टाकलं ना तर अप्रतिम, लोणी तुम्ही टाकू शकता, कारण मी नाही टाकले, माझ्याकडे लोणी नव्हतं, मी तेलच टाकलं। तर हे मस्त डोसे आपले आता झालेले आहेत, बनवून घेत आहे मी। असे तेल टाकूनच बनवते, थोडंसं नाश्त्याला वेगळं म्हणून म्हणलं स्पंज डोसा बनवूया। तर झालेले आहेत आपले डोसे बनवून, आता एक एक करून सारे डोसे मी बनवून घेतलेले आहेत आणि प्लेटमध्ये काढलेले आहेत। आता हे बघू शकता असं खरपूस मस्त पाठीमागून झालेला आहे, लाल कलर आलेला आहे डोशाला आणि कसा एकदम ब्रेड सारखा असा हे होतो बघा। तर हे झालेले आहेत आपले डोसे। आता हे जाडी पण दाखवते मी तुम्हाला, हे बघा मस्त जाडी आहे डोशाला, कितपत जाड पाहिजे तर हे अशा प्रकारे तुम्ही जाडी ह्याची ठेवू शकता आणि डोसे मस्त बनवा। आता प्लेट घ्यायची आहे, सर्व करायची आहे, एक एक करून डोसा प्लेटमध्ये काढायचा आहे। हे बघा कसं मूठ वळल्यानंतर तुटत नाही किंवा गोळा होत नाही, मस्त डोसा तसाच राहतो, मऊसूत आणि लुसलुशीत। शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब करा। तर कसे झालेले आहेत ते पण मला कमेंटमधून सांगा, सबस्क्राईब करा।